हो ना. कसा दिसतोय मी? अहो तुम्ही मला लग्नात घातलं होतं ना, तेच मंगळसूत्र घालते मी अजूनही. अगं हो ग, छान टिकलं ना माझ्यासारखं. अहो आता सईच्या लग्नात तरी मला नवीन मंगळसूत्र हवंय. म्हणजे काय? कर कर नवीन कर. आपण विचार आणि करून टाक. अहो मंगळसूत्राचा आपण काय विचारायचं, ते तुम्हालाच विचारणार ना. हो बरोबरच आहे. कर कर नवीन मंगळसूत्र या वेळेला होऊनच जाऊ दे. आणि एवढी तुझ्यासारखी सुंदर बायको मला विचारत असल्यावर मी कसं नाही म्हणणार नाही का? लाजल्यावर किती गोड दिसतेस का तू. तुमचं आपलं काहीतरी. लागलं का तुम्हाला? नाही तेवढं नाही. हो ना. अहो मला सांगा ना, आपल्या कांदे पोह्यांच्या कार्यक्रमात मला पाहता क्षणी तुम्हाला मी आवडले होते का? हो का आपण स्थळ पटलं म्हणून होकार दिलात? असं काही नाही. मलाही तू आवडली होतीस, पण आपणचा होकार तेव्हाही महत्वाचाच होता. म्हणून होकार द्यायला 2 दिवस लावलेत ना? नाही असं काही नाही ग. पण मी आपण असं अचानक जाऊन कसं विचारणार ना, आलेलं स्थळ तुम्हाला पसंत आहे म्हणून का, आवडलं का? म्हणजे मला तर तू खूप आवडली होतीस. पण समजा आपण नकार कळवला असता ना, तर मी आजन्म ब्रह्मचारी राहिलो असतो. हो ईश्वरा, काहीतरीच बाई तुमचं. अगं खरंच. अरे हे बघ, काय गोड दिसतेस ग तू यात. अजूनही तशीच गोड आहेस. कोण म्हणेल तुला एवढी मोठी मुलगी येते? तुमचं आपलं काहीतरीच. अगं काहीतरीच काय, तुला खरंच मोठी मुलगी आहे. माहितीये मला. प्रसन्ना. अगं बाई कोण बोलतोय? हो ए प्रसन्ना. काय आलो. आप्पा बोलवलं? हो काय, ही सगळी जुनी कागदपत्र ही मला नको आहेत, ती देऊन टाकायची आहेत. हो रद्दीत देऊन टाका. हो आप्पा लगेच देतो. अरे लगेच नाही रे, कागदपत्र बघा आणि मग रद्दीत द्या. हो 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 तसंच करतो. म्हणजे काय एखादा महत्वाचा कागद त्या रद्दीत जायला नको. हो हो अप्पा, आम्ही व्यवस्थित बघतो. अहो चला तिथे बघूया. अरे इथंच काय बसलाय तू, जा ना तिकडे. हो बघतो आप्पा. चल लवकर. हो अहो पडतील. बघतो. कशाला पाहिजे ते? ठीक आहे कशाला कचरा ना. अहो हा कागद बघा. ते टाकून. अहो महत्वाचा वाटतोय का? कशावरून म्हणते? अहो 5 वर्षापूर्वीची वाण सामानाची यादी आहे. ठेवू का जपून? अगं कशाला ठेवायला हवी? आणि त्यातले दर बघून, वाढलेली महागाई बघून आपल्याला दुःखच होणार ना. दे बघू टाकून ते. हो अगं बाई खरंच की. आणि असे जुने कागद ना वेळच्या वेळी मार्गी लावायला हवेत, नाहीतर असा गठ्ठाच्या गठ्ठा असा असतो. हे अगदी खरं बोललात तुम्ही. ही मुलगी कोण? अहो ही अगं हे छायाचित्र तुला कुठून कुठून मिळालं? आओ या वही का कोणी आपणचं जुनं काही काय? नाही मुलीचं छायाचित्र या कागदात मिळालं ना म्हणून. अगं मुलगी नाही ही मुलगी नाही, झंझावात आहे झंझावात. अगो बाई हिचा हिशोब केल्याशिवाय हे जग सोडणार नाही मी. ईश्वरा अहो अप्पांचं अक्षर आहे हे. असं का लिहिलं असेल अप्पांनी? तर तसंच आहे का? जाऊ दे ना. दे छायाचित्र. अहो अहो असं काय करताय? अहो सोडा. कल्पना दे. काय करताय? काय म्हणतो तुला? सत्यानाश.
हिला धडा शिकवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाहीये. एक दिवस हिचं नशीबच हिला इथं घेऊन येईल माझ्या समोर. ईश्वरा, एवढा कसला राग आहे अप्पांना? कोण आहे ही? अगं जाऊ दे ना कल्पना, मला काही प्रश्न विचारू नकोस आणि मी काही तुला उत्तर देणार नाही, कळलं ना? विचार तू. अगं ती 7:30 आहे, ती 7:30. काय बाई, एक एक नाव ठेवतात म्हणे 7:30. रूपावर भाळलो मी नुसता. रूपा कोण? कल्पना. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू बाप्पा, थँक्यू. बरं झालं ते मीरा मॅडमचा राग आधी शांत झाला, माझी नोकरी वाचली. बाई जाम सनकी आहे. वाटतं परत. सॉरी मॅडम, सॉरी खरंच सॉरी मॅडम. अरे मी आहे. साहेबांना आणि बाईसाहेबांना सांग सई मोलकरीण आली आहे. नाही, आता त्याची काही गरज नाहीये. ते दोघं पण घरी नाहीये, त्यामुळे तू आता वहिनीच आहेस, मोलकरीण नाही. वहिनी, तू असं ज्या घराची मालकीण आहेस त्याच घरात मोलकरीणी सारखं राहावं लागतं तुला. जाम वाईट वाटतं आपल्याला. अरे ठीक आहे रे, तुझ्या भाईने सगळी गडबड करून ठेवली आहे ना. ते सगळं जाऊ देत, तू मस्त बस. मी तुझ्यासाठी एकदम गरमागरम कॉफी घेऊन येतो. अरे नको, त्यापेक्षा मी जाते. वहिनी, तू सोफ्यावर बस मस्त, एकदम मालकीणी सारखी. आणि मी बाहेरून ना केक पण घेऊन आलोय, तो खा कॉफी सोबत. आणि त्या दिवशी तुम्ही स्टुडिओ मध्ये फोटो काढले ते पण आलेत. हो का? हा, मस्त बघ. चल मॅडम, थांबा. अरे थांबा, अरे बसा मॅडम. एकदम अरे. आराम आता का? बस मी घेऊन येतो. हा. यू गो अहेड, मी पार्क करून देतो. ओके. अरे ये. हा, मस्त. अरे ए दिगंबर, तू खाली का बसतोस? तू वर बस ना. बस. मालकांसमोर नोकरांनी खालीच बसायचं असतं, त्यामुळे मी ते बरोबर आहे. मला मजा येते. काय चाललंय हे? काय चाललंय तुमचं? आणि तू सई केक खात सोफ्यावर का बसले ही? कारण ती नोकर नाहीये ना माझ्यासारखी, म्हणून. काय काय बोललास तू? काय म्हणायचंय काय तुला? मॉम, इज राईट. ती आपली कुक किंवा मेड नाहीये. व्हॉट आर यू सेइंग नॅट? काय बोलतोय सई? मला काही कळत नाहीये. मग कोण आहे ही? दिस इज सई केतकर. व्हॉट डिड यू जस्ट से? सरनेम काय तिचं? केतकर. केतकर. ओ, का काय झालं? नाही, काही नाही. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, ही मुलगी जर कुक नाहीये तर मग ती इथे काम का करतेय? ऍक्च्युली
दॅट डे ती आपल्याकडे गुळाच्या पोळ्या करायला आली होती. यू केम होम अर्ली दॅट डे. तेव्हा यू थॉट की ती कुक आहे म्हणून. सो इनफॅक्ट देवकी, आय मीन तिच्या आजी, तिला पण आपली मेड समजली. ऍक्च्युली दॅट वॉज नॉट द केस. अरे पण हिच्याकडे तोंड नाहीये का बोलायला? जे काय आहे ते क्लिअरली तिने सांगितलं का नाही मला? मॉम, शी वॉज स्कॅर्ड. तू चिडशील, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतील आणि आमची फ्रेंडशिप परफेक्ट होईल असं वाटलं तिला. मला क्षमा करा, म्हणजे मला तुमच्याशी खोटं बोलायचं नव्हतं, पण मी खरंच खूप घाबरले होते. हे बघ, घाबरू नकोस. इट्स ओके. नाही पण मला तुझ्याशी आणि तुझ्या आजीशी बोलायचंय. हो ठीक आहे, मी सांगते आजीला. येऊ मी? हो. आय डोंट अंडरस्टँड, म्हणजे या मुलीने एवढं सगळं का केलं तुझ्यासाठी? बिकॉज वी आर गुड फ्रेंड्स मॉम. ही अशी शामळू लाजरी मुलगी तुझी फ्रेंड आहे. मी कुक नाहीये हे 3 शब्द तिला तोंडून काढता आले नाही. मॉम, नेचर आहे तिचं तसं. शी इज द फाईट वन आणि ऑन टॉप ऑफ दॅट कॉन्फ्लिक्ट अवॉइड करते ती. हे बघ नॅक, ही अशी माणसं असतात ना, ती स्वतः तर प्रॉब्लेम मध्ये अडकतातच, वर दुसऱ्यांनाही अडकवतात. सो यू नीड टू बी केअरफुल. ही फक्त तुझी मैत्रीण आहे म्हणून ठीक आहे, अदरवाइज. भाई, माझ्यामुळे एवढा सगळा लोचा झाला त्यासाठी खरंच सॉरी. नाही, डोंट बी सॉरी. मला ऍक्च्युली मॉमला सांगायचंच होतं, कसं ते माहित नव्हतं. सो झालं ते चांगलं झालं. केक कुठून आणणार? आपल्या बाहेरच्या नाक्यावरून. अगं पण झालं ते बरंच झालं ना. तू स्वयंपाकीण नाहीस हे समजलं त्यांना. हो आजी, ते समजलं त्यांना, पण ज्या पद्धतीने समजलं त्याचं काय? मला एक सांग, नचिकेतच्या आई रागवल्या का तुझ्यावर? बोलल्या का तुला काही? नाही ग आजी, तसं काहीच झालं नाही. मग झालं तर. पण त्यांना खूप आश्चर्य वाटलं ग. आणि नचिकेतने ना सगळं नीट सांभाळून घेतलं, त्यामुळे फार काही झालं नाही. अगं मग कशाला एवढी काळजी करतेस तू? अगं त्या म्हणाल्या ना की मला तुमच्या दोघींशी काहीतरी बोलायचंय म्हणून. मग बोलून घेऊया ना, नाहीतरी होणाऱ्या विहीणबाई आहेत त्या. हो. सई, त्यांचं राहणं वगैरे आपल्यासारखं नसलं तरी आपल्याशी काहीतरी जुनं नातं आहे असं वाटतं मला. म्हणजे आता आपलं नातं जुळणारच आहे म्हणा. पण आजी, आता परत काही प्रश्न विचारू नकोस हं. आवडशील तू त्यांना. बरं, आता मी पोथी वाचते, जा तू. वाच वाच आणि देवाकडे माझ्यासाठी प्रार्थना कर. ते काही सांगायला नको या. काय शीर्षासन का तुम्ही? कल्पना, अहो कल्पना, आता आपल्याला मोठी मुलगी आहे. तसं नाही हो. त्या छायाचित्रातल्या मुलीचं जुनं नातं आहे का हो अप्पांशी? कोण मुलगी? कुठलं छायाचित्र? अहो ती नाही का, अप्पांनी रागात जिचं छायाचित्र फाडलं, ती. कल्पना, तिचं नाव नको काढूस. हे भूकंप येईल या घरात. नको. कोण आहे ती अप्पांची? हळू बोल, मला खूप भीती वाटते. अहो पण का? कोण आहे ती? तिचं आणि अप्पांचं जुनं काही? अगं बाई ईश्वरा, आईंना कळलं तर आई तर घरच सोडून निघून जातील. कुठली बाई सहन करणार हे? शेवटी पती परमेश्वर असला तरी हे असं? परमेश्वरा नाही, ईश्वरा. कल्पना, नाही, अगं बाई हो, कल्पना. अगं कल्पना, काय बडबडतेस तू मूर्खासारखं? या विषयावर चर्चा नको मला. काढलंस हत्यार, काढलं रडायचं. गप गप. का उगाच बोलताय मला? काय केलं मी? मनात जे प्रश्न आले ते मन मोकळेपणाने विचारले तुम्हाला, आणि तुम्हाला नाही तर कोणाला विचारणार मी? काय तुमचं? काय?
सुनबाई काय विचारायचंय तुम्हाला? काही नाही हो. नाही पण सुनबाईंसाठी ती माहिती अतिशय महत्वाची असेल, हो ना सुनबाई? हो अप्पा, महत्वाचीच आहे. अहो मग मला विचारा ना, मी सांगतो. अगं अहो आप्पा, भूकंप कसा होतो म्हणे असं विचारते. काय सांगणार आता हिला? अरे बापरे, दूरध्वनी वाजतोय खाली. प्रसन्ना, जरा जा बघून ये. काय भूकंप आला का? भूकंप नाही रे, नाही दूरध्वनी कोणाचा आहे ते बघून ये जा. नाही आप्पा, ते नवी मुंबईत नवीन शाखा उघडायची आहे ना. ते उघडे पाटकर. कोण उघडे? पाटकर आहेत ना, त्यांना उघडायची आहे. 2दा सकाळपासून दूरध्वनी येऊन गेला आपल्याकडे. आता मी काय सांगा त्यांना. नाही मग त्यांच्याशी मलाच बोलायला हवं. हो म्हणजे बघून येतो मी. सुनबाई, मी जाऊन येतो आणि मग सांगतो तुम्हाला. 50 काय हो मावशी, 40 ला द्या. अहो ताई 45 तरी द्या की हो. 40 बरोबर आहे तो. मला 2 पालक जुडी आणि 2 कोबी द्या. आणि ही माझी सून. नमस्कार. हॅलो. आणि सुनबाई, आपल्या शेजारच्या बंगल्यात ते नचिकेत साहेब राहतात ना, त्यांच्या या आई. बघा ताई, या मॅडमने भाव पण विचारला नाही आणि तुम्ही मोठ्या घरची सून असून घासघीस करताय. हे सून कसली, मी तर मोठ्या घरात काम करते फक्त. हॅलो, मी इरावती देशपांडे. ओळखलं? हो, नमस्कार मॅडम. सई, तिची आजी आणि तुम्ही आमच्या शेजारच्या बंगल्यात. यू वर्क देअर राईट? हो. पगार किती घेता तुम्ही? सॅलरी? हे 2000. ओ स्ट्रेंज. नाही, कारण सई मला म्हणाली 1,500. 1,500? हो हो, मी विसरलेच होते. 1,500च आहे. 2,000 घेणार आहे मी या नवीन वर्षापासून. ओके. महागाई वाढली हो ताई. बरोबर आहे. मग मी तुम्हाला 2,000 देईन. उद्यापासून याल माझ्याकडे सुद्धा? हो. ग्रेट. डन ना, मग उद्यापासून यायचं. येस. हा बोला सदा. हो, त्यांना 10 किलो लाडू पाठवायचे. ताबडतोब निघा आणि पुढच्या 2 तासात मला चिवडा तयार हवाय. हो, मावशींना सांगा लगेच कामाला लागा. माल वेळेवर पोचायला हवा. हा. घरकाम पण करता आणि मॅनेजर सुद्धा आहात? सत्यानाश. क्या बात आहे. हे मला माहितीये की सई आणि तिची आजी घर काम करणाऱ्या बायका नाहीयेत आणि तुम्ही सुद्धा नाही आहात. हे कळलंय मला. नाही आम्ही. रिलॅक्स. सईनी सगळं खरं खरं सांगितलंय मला. आता तुम्हाला हे नाटक करायची अजिबात गरज नाहीये. बाय द वे, तुमचं नाव काय आहे? मी मानसी. सईची काकू आहे मी. ओ हाय मानसी, नाईस टू मीट यू. ए, सईची काकू म्हणजे काकू द स्वयंपाकीण? सई द कुक. नाही काय मराठीत काय म्हणतात? स्वयंपाकीण. सई द स्वयंपाकीण. बरोबर आहे. तुला तर काय सगळी गंमतच वाटते ना. माझी काय अवस्था झाली होती याचा विचार कर जरा. आणि फक्त मीच नाही तर माझ्यामुळे आजी आणि मानसी काकू सुद्धा कामवाल्या झाल्या होत्या. बट यू नो व्हॉट, हा मेस तुझ्यामुळेच क्रिएट झाला. अरे वा, तुझ्यासाठी हे सगळं केलं आणि तू मलाच बोल. जाऊ दे, ऍट द एंड झालं ना सगळं सॉर्ट. काही प्रॉब्लेम नाही ना आता. व्हाय आर यू थिंकिंग अबाउट इट? पण नचिकेत,
तुझी आई खरंच अजून माझ्यावर रागवली नाहीये ना? नाही नाही, चिडली नाहीये ती, पण पण काय? म्हणजे शी थिंक्स यू आर अ शाय काइंड ऑफ अ पर्सन. काय तो वर्ड वापरला तिने, शामळू. शामळू? पण त्यांना असं का वाटलं असेल? म्हणजे बघ ना, when my mom came home तेव्हा तू कुकिंग करत होतीस, शी थॉट यू आर अ कुक, तेव्हा तू बोलली नाही काही, कुक म्हणूनच काम करत राहिली. अरे नचिकेत, हे सगळं असं इतकं अचानक झालं की मला काही सुचलंच नाही रे. या आणि मी हे सगळं आपल्या प्रेमासाठी केलं ना. आय नो. सो ऑल इन ऑल, व्हॉट डू वी लर्न फ्रॉम दिस सिच्युएशन? काय? तेच की मुली प्रेमात पडल्यावर शामळ होतात. आय लव्ह दॅट वर्ड. नचिकेत हसू नकोस, उलट तुला काळजी वाटायला हवी. कसली? तुझ्या आईला मी शामळू वाटते म्हणजे मी त्यांना आवडले नाहीये. माझ्यासारखी मुलगी त्यांना सून म्हणून चालेल का? तू कशाला टेन्शन घेते सई? मॉम भेटणार आहे ना तुला आणि देवकीला, तेव्हा यू हॅव अ चान्स टू मेक एन इम्प्रेशन ओव्हर हर. ग्रॅब इट. माहित नाही आता काय होणार आहे.